बाबा साहेबांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं, दोनदा। या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले, त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला। संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला। महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन। आणि म्हणजे महाराष्ट्र हे न्यायाचं राज्य आहे, शिवछत्रपतींची भूमी आहे, ही रामशास्त्री प्रभूंनी यांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आहे, ही छत्रपती शाहू महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमी आहे, परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाचं प्राणपणाने रक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। आणि म्हणून ही याच्यामध्ये कुठलाही विसर पडता कामा नये, कधीच पडणार नाही। कारण मी आपल्याला आठवण करून देतो, संविधान संविधान म्हणून बोलणारे, संविधान बचाव संविधान बदलणार म्हणणारे आणि लोकांमध्ये भ्रम पसरवणारे संविधान तर कधी बदलूच शकत नाही। हे बाबासाहेबांचं संविधान आहे। बाबासाहेबांच्या संविधानामुळे आज देशाचा कारभार चालतोय, राज्याचा कारभार चालतोय। आज बाबासाहेबांच्या संविधानामुळे एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती देशाचे प्रधानमंत्री होतात, सर्वसामान्य व्यक्ती इथे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होतात, हे बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे, त्यांच्या घटनेमुळे आहे। आणि म्हणून बाबासाहेबांचं संविधान, जब तक सूरज चांद रहेगा बाबा साहेब का संविधान बना रहेगा। आणि म्हणून खरं म्हणजे बाबासाहेबांचं संविधान आठवण कोणी केली, कोणी ठेवली? 50-60 वर्षात कधी ठेवली आठवण? ज्यांचं सरकार होती, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले, या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी 2014ला आले, त्या 2015 पासून संविधान दिन सुरू केला। संविधान दिन पहिल्यांदा सुरू झाला। मग संविधान बचाव, अरे बाबा, काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांना दोनदा पराभूत केलं, दोनदा। आणि बाबासाहेबांनी सांगितलं काँग्रेसचे जळकं घर आहे, लांब राहा। आता तुम्ही विचार करा बाबासाहेबांचं म्हणण्याचं। आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आता आपण तालुका निहाय, किरण जिजूजी त्या दिवशी भेटले होते मला, ते म्हणाले जिल्हा निहाय तालुका निहाय संविधान मंदिर आपण बांधतोय, बाबासाहेबांचा सन्मान करतोय। आणि बाबासाहेबांनी ज्या दलित शोषित पीडित जे अन्यायग्रस्त आहेत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं। आणि म्हणून हे राज्य बाबासाहेबांच्या संविधानावर चालणारं राज्य आहे। आणि म्हणून आपण आता हे लोकसभेत ते चाललंय, पण विधानसभेत आपण प्रयत्न केला, ते काय कुठले ते लाल कलरची एक संविधान आणलं होतं, त्याच्या आतमध्ये कोरी पानं होती, ते आता मी त्याच्यामध्ये जात नाही मी। आणि त्यामुळे खरं म्हणजे आपण जी मोठी मोठी नावं मी घेतली, त्या सगळ्या आभाळाएवढ्या व्यक्तिमत्वाच्या तस्विरी इकडे आहेत। आणि त्या पुतळ्यांना तस्विरींना आपण हार घालतो आणि उठता बसता त्यांचं नाव घेतो आपण। आणि खरं म्हणजे त्यांची खरी पूजा या सभागृहातच होते। आणि या म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन, ते पुन्हा आले, त्यांचे अभिनंदन। त्यांनी आपला शब्द पूर्ण केला। आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते, मगाशी आपणही उल्लेख केला, मी पुन्हा येईन, पण ते पुन्हा आले। आणि याचा आनंद सर्वांनाच आहे। गेल्या 2.5 वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे। मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो होतो, तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो, आम्ही म्हणालो आम्ही 200 पेक्षा जास्त आमदार निवडून आणू, नाही तर मी शेती करायला जाईन। आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला। आणि त्यानंतर दादा आले, त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय, 200 आम्ही 37 झालो। आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असतं। लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं। पूजेचे मुख्य पुरोहित म्हणून नार्वेकरजींचं कार्य तुम्हाला पुढे न्यायचं आहे, पौरोहित्य करत। आणि म्हणून त्यामुळे त्यांची आपण आपल्या 288 जणांची तुमच्या सकट आमची सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि या अध्यक्ष स्थानाला विशेष एक महत्त्व आहे।
हे कायदे मंडळ आहे. इथे आपण वेगवेगळे कायदे तयार करतो. छोट्यातला छोटा प्रश्न व मोठ्यातली मोठी अडचण सोडवण्याची क्षमता देखील या सभागृहामध्ये आहे. विरोधी पक्षाला माझं एकच आव्हान आहे, विनंती आहे, जनभावना ओळखून केवळ विरोधाला विरोध करण्याची वृत्ती सोडून द्या. आता तरी जनतेची भावना काय लक्षात घ्या. आणि आज जनतेनेच आज कौल दिलेला आहे आणि म्हणून जनभावनेची कदर करा. आरोपापेक्षा आपण सरकारच्या चांगल्या कामांमध्ये सहकार्य करा. जिथे सरकार काही चुकत असेल, जरी तुम्ही कमी असाल तरी सुद्धा आम्ही तुमची नोंद नक्की घेऊ. आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि विकासाचं आणि प्रगतीचं नवं पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे. गेल्या वेळी बघितलं सभागृहामध्ये जसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट, जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार, परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं. आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे ती संख्या लागते ना, विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे. असं व्हायला नको होतं. अध्यक्षांचा अधिकार आहे तो. अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील. आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं, राहुलजी अतिशय अत्यंत सक्षम, समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत. ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना, याची खात्री बाळगा. गेल्या वेळेस तुम्ही म्हणाला होतात की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या. त्यावेळेस जनतेनेच डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली आहे.